आता निवडणूक आल्या, 500 रुपये देऊन गाडीला 5000 रुपये देऊन माणसं गोळा करून कोण घेऊन चाललंय? आता मग आमच्याकडे दामडा नाही म्हणून तर आम्ही थंड पडलो ना. म्हणून तर शेतकरी आम्हाला कोण 10,000 दे, कोण 11,000 दे, कोण 1100 दे करायचे. मला त्यांना एवढंच सांगायचंय की आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्यासारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालतं पडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ. अरे इमानदार आहेत म्हणून तर खोटा राहून कुणाच्या बापाला न घाबरता इथं उभारलोय आणि तुम्ही बेईमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालतं पडलं. आम्ही ही काही परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं गरीब असतो आम्ही, पण ह्याचा अर्थ जर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की अख्ख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं, त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं, हे सुद्धा आव्हान माझं आजच्या सभेच्या माध्यमातून तानाजी सावंतांना आज